मित्रांनो नमस्कार. मकरंद सरदेशमुखांच्या वास्तू तथास्तूमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता नवरात्राच्या दृष्टीने हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे की पहिली गोष्ट नवरात्र किती दिवस आहे आणि उपवासाच्या तारखा कोणत्या आहेत, नवरात्र कोणत्या दिवशी स्थापन होणार आहे आणि काय काय करायचं आहे. तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा, चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, कारण खूप लोकांपर्यंत हे चॅनल पोचणं खूप गरजेचं आहे. नवरात्र म्हणजे देवीचा उत्सव मित्रांनो. 9 दिवस 9 रात्र या देवीचा म्हणजे या मातेचा जो एक महत्त्वाचा आशीर्वाद आहे तो या भूतलावरती कार्यरत असतो आणि ती आशीर्वाद आपल्याला देत असते. त्यामुळे नवरात्र देवीचा हा जागरचा उत्सव आहे. या नवरात्रामध्ये सगळ्या गोष्टी, मंत्र, पूजा आणि देवीची आराधना, देवीची आरती करणे, देवीचं नवरात्र बसवणे या सगळ्यांसाठी अतिशय छानपैकी हा महत्त्वाचा 9 दिवसांचा कालावधी आहे. आता 2025मध्ये इथे थोडासा बदल काय होतो आहे की हे नवरात्र 9 दिवसांचं नसून 10 दिवसांचं आलेलं आहे. का बरं असं? नवरात्र म्हणून आमचे तर 9 दिवस उपवास आहेत, मग 10 दिवस करायचे का? हो, आता करावे लागतात. कारण इथे तृतीया, नवरात्राची जी तृतीया तिथी आहे ती वृद्धी तिथी आहे. ही 1 दिवस एक्स्ट्रा आली आहे. म्हणजे तृतीया ही 2 दिवसामध्ये गेल्यामुळे नवरात्र हे 10 दिवसांमध्ये आलेलं आहे. आता याची मी तारीख तुम्हाला सांगतो. दिनांक 24 तारखेला वृद्धी तिथी आहे, बरोबर. 24 सप्टेंबरला वृद्धी तिथी आहे. पुन्हा 25 तारखेला सुद्धा इथे तृतीयाच आहे. त्यामुळे काय झालं आहे की गणपतीप्रमाणेच नवरात्रसुद्धा एक्सटेंड झालेलं आहे 1 दिवसाने, बरोबर. आता आपण समजून घ्या मग आमचं उपवासाचं काय, दिवा किती दिवस लावायचा आहे. तर नवरात्रामध्ये आपल्याला नवरात्राचा पहिला दिवस 22 सप्टेंबर या वेळेला आपण नवरात्र आपलं सुरू होणार आहे आणि संपणार आहे दसऱ्याला किंवा दसऱ्याच्या आदल्या दिवशी. त्यामुळे दिवा हा तुम्हाला जो अखंड दिवा आहे तो हा तुम्हाला नवरात्राच्या पहिल्या दिवसापासून ते नवरात्र आपण जेव्हा संपवतो, नवरात्र उठणं असं म्हणतात, त्यावेळेपर्यंत आपण ठेवायचा आहे हा दिवा. नंबर 2ची गोष्ट, आपल्याला माळा आता वाढणार आहेत कारण इथे दिवस वाढतात. त्यामुळे 10 दिवसांच्या 10 माळा आपल्याला या कराव्या लागणार आहेत. आता प्रश्न येतो महिलांच्या उपवासाचा. आता महिलांच्या उपवासामध्ये काय होतं, कुणी एकादशीप्रमाणे उपवास करतं, बरोबर आहे, खिचडी खाऊन. कुणी काय करतं, धान्य फराळाचा उपवास करतो. म्हणजे तुम्ही यात काही विशेष बदल करायचे नाही. नवीन जर करणार असाल तर आपल्या आई, आजी, घरात ज्येष्ठ कोण व्यक्ती आहेत यांच्याशी बोलून तुम्ही नवीनची सुरुवात करू शकता. पण पारंपरिक पद्धतीने तुमच्याकडे जी पद्धत आली आहे त्याच पद्धतीने तुम्ही उपवास करा. फक्त आता दिवस इथे वाढतात. याचं कारण मी तुम्हाला सांगतो की आता दिनांक माझ्यासमोर कॅलेंडर आहे म्हणून मी खाली बघतोय. 22 तारखेपासून जे नवरात्राचा पहिला दिवस म्हणजे घट बसतात ते 22 तारखेला बसतात, करेक्टली. आणि त्यानंतरनं पुढे 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 म्हणजे 30 तारखेला येते. बघा इथं लिहिले दुर्गाष्टमी. महाअष्टमीचा उपवास दिनांक 30 सप्टेंबर रोजी येतो. इथे लिहिले महाअष्टमी उपवास, दुर्गाष्टमी, एक रात्रोत्सव आरंभ, सरस्वती पूजन आणि अश्विन महिन्यातल्या ही अष्टमी आहे ज्याला तुमचा उपवास होणार आहे अष्टमीचा. अष्टमीचा उपवास लक्षात घ्यायचा आहे. आणि ज्यांच्याकडे नवरात्राच्या आदल्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हणजे नवमीला नवरात्र उठतं किंवा नवरात्र कंप्लीट होतं नवमीला, ती तारीख आहे 1 ऑक्टोबर, बरोबर. त्यामुळे लक्षात ठेवायचं की 1 दिवस वाढलेला आहे. दसरा जो आहे तो दिनांक 2 तारखेला आहे, 2 ऑक्टोबरला आलेला आहे. तर 1 तारखेला आधी तुमचं नवरात्र विसर्जन होणार आहे. नवरात्राची समाप्तीही होणार आहे. ज्यांच्याकडे नवरात्र 9 दिवसांचं असतं आणि ज्यांचं अष्टमीला असतं ते अष्टमीला असतं. हे बेसिक गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे, करेक्टली. त्यामुळे नवरात्रामधल्या या बेसिक गोष्टी अशा आहेत की नवरात्र आता आपल्याला 11 दिवसांचं आले, म्हणजे तसं 10 दिवसांचं आलं पण दसरा धरून या देवीच्या उत्सवासाठी जरा एक्स्ट्रा म्हणजे जास्तीत जास्त दिवस आपल्याला मिळतात. ही तशी खूप चांगली गोष्ट आहे, बरोबर. यानंतरनं यामध्ये आपल्याला महत्त्वाची गोष्ट अशी येते की या उपवासाबरोबर आपण काय करायचं आहे, श्रीसूक्त वाचायचं आहे.
यानंतरनं देवीची जी उपासनेसाठी तुम्ही मंत्र म्हणताय तो तुम्ही म्हणू शकता. महालक्ष्मीचा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते हा जप तुम्ही करू शकता. यामध्ये श्रीसुक्ताचं वाचन करू शकता. यामध्ये देवीची जी आरती आहे, कुलदेवतांना जाणे, कुलदेवतेची आरती करणे आणि घरामध्ये सुखशांती समृद्धी समाधान लाभत आहे असा संकल्प करून तुम्ही दुर्गा सप्तशती वाचणे आहे, कुंजिका स्तोत्र वाचणे आहे, देवीची आराधना उपासना करणे हे संकल्पासहित करा. कारण काय की हे करण्याचा उद्देश काय, माझ्या घरामध्ये सुखशांती समृद्धी समाधान लाभू दे, आरोग्य लाभू दे, सर्व काही छान छान होऊ दे ही प्रार्थना आपण देवीला करणार आहोत. त्यामुळे ही संकल्पासहित तुम्ही जी पोथी वाचन किंवा कुंजिका स्तोत्र वाचणे, दुर्गा सप्तशती वाचणे, हे दुर्गेची उपासना करणे, दुर्गेचं नामस्मरण करणे, हे सगळं जे काही आहे ते संकल्पासहित करा. म्हणजे थोडक्यात कुठेतरी मागा. कारण आपलं जे पुढचं टार्गेट आहे, मला घर हवं आहे, माझ्या मुलाबाळांचं सुखसमृद्धी होऊ देत, मुलांचं शिक्षण पूर्ण होऊ दे, मुलांचं आरोग्य उत्तम होऊ दे, मला काय गाडी घ्यायची, मला काय बंगला घ्यायचा आहे, मिस्टरांचं प्रमोशन आहे, माझं आरोग्य, या सगळ्या बाबतीत जे काही असेल ते आधी संकल्प सोडा. कारण कुणी म्हणेल निष्काम सेवा महत्त्वाची, अरे नाही. लक्षात घ्या, संकल्पाशिवाय फळप्राप्ती नाही, फलप्राप्ती नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्ही हे स्तोत्र वाचायच्या आधी ताम्हण घ्या, त्यात पेला ठेवा आणि पळीनी तुम्ही त्याच्यावरती आचमन करून पहिल्यांदा घ्या आणि नंतरनं संकल्प सोडा की माझा हा संकल्प आहे आणि या कामासाठी हे मला मिळावे यासाठी मी हे स्तोत्र वाचत आहे. ही महत्त्वाची गोष्ट. आता अजून पुढची गोष्ट की खूप लोकांचा प्रश्न असतो की आम्हाला श्रीयंत्र स्थापन करायचं आहे, दुर्गेची उपासना करण्यासाठी, अष्टलक्ष्मींची उपासना करण्यासाठी आम्ही काय करू. तर हे बघा, वास्तू तथास्तूचं स्पेशल श्रीयंत्र हे घरपोच मागवा. अतिशय बेस्ट क्वालिटी बघा तुम्ही. श्रीयंत्र हे घरपोच मागवा. पूर्ण हे प्रीमियम क्वालिटीचं श्रीयंत्र आहे. 3 इंच बाय 3 इंच. याची कॉस्ट काय आहे यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये येणार आहे. कसं ठेवावं, काय करावं, सगळी माहिती याच्याबरोबर दिली जाते. सुंदर आसनसुद्धा आहे, बरोबर. यानंतरनं ज्यांना अखंड श्रीयंत्र पाहिजे त्यांच्यासाठी पण ही छान सुंदर, बघा हे अखंड श्रीयंत्र एकदम भरीव सॉलिड, ऑरा काय पॉझिटिव्ह आहे बघा. हे अखंड श्रीयंत्र तुम्ही नक्कीच घ्या आणि हे देखील स्थापना करा. याला पण मिळणार आहे तुम्हाला छोटंसं आसन. पण आता मागच्या वर्षी पण असं बऱ्याच लोकांनी म्हणलं की आम्हाला छोटं श्रीयंत्र पाहिजे. तर हे बघा, एकदम टिल्लू, एकदम छोटंसं श्रीयंत्र, हे पण काय पॉवरफुल आहे. हे पण श्रीयंत्र तुम्ही मागवू शकता. असे 3 प्रकार आपल्या वास्तू तथास्तूमध्ये आहेत सिद्ध केलेले. तुम्हाला भरपूर उपयोगी स्थापना कशी करायची, काय करायची, सगळी माहिती याच्यासोबत दिली जाणार आहे. तर चला, आता नवरात्राच्या दृष्टीने आपण उपवास केव्हा करायचा, उपवास केव्हा सोडायचा, उपवास का आपला वाढतो, हे सगळी टोटल माहिती घेतलेली आहे. नवरात्राच्या अजून भरपूर व्हिडिओ माहितींचे येणार आहेत. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका. आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तू राहो. शुभम भवतु आणि शुभाशीर्वाद.